नको नको. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कुंडलिकावरती हरिढोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, विश्वंदने जगद्गुरु तुकाराम महाराज की, नवनाथ महाराज की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त। ओम सिद्ध शिव चैतन्य गोरक्षनाथाय नमो नमः। ओम चैतन्य विष्णुदेवाय नमो नमः। ओम चैतन्य महालक्ष्मी माताय नमो नमः। ओम शांती शांती शांती। श्री रघुनाथ फाउंडेशन संचलित असणारा आपला नित्य कार्यक्रम आणि आजचा जो दिवस आहे श्री संत तुकाराम गाथा, त्या गाथेपर्यंत आजपर्यंत आपण 77 अभंगापर्यंत चिंतन पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे, श्रवण केलेलं आहे. आणि आज आपल्याला अभंग क्रमांक 78 पासून पुढे पाहायचं आहे. तर जेवढे श्री रघुनाथ फाउंडेशनचे साधक वर्ग आहेत, त्या साधक वर्गांच्या सर्वांच्या चरणी स्पर्श करतो आणि चिंतना करतो. विश्वाचा जनिता मनेश देशी माता, ऐसा भक्ताचा अंकित, लागे तैसे लावी प्रीत. निष्काम निराळा भवी लावेला चळा, तुका म्हणे आले अदरूपा व्यक्त चांगले. ऐसा भक्तांचा अंकित, लागे तैशी लावे प्रीत. 78 क्रमांकाचा अभंग आहे की विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता. या विश्वाचा ब्रह्मांड नायक आहे, जनक आहे, जो विश्व प्रमुख आहे तो भगवान विष्णू, आणि त्यांचं स्वरूप आहे यशोदेचा म्हटलं तर भगवान श्रीकृष्ण. मग विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता. या विश्वाचा जनक यशोदेला माता म्हणतोय, आई म्हणून पुकार. ऐसा भक्तांचा अंकित, लागे तैसी लावी प्रीत. आणि तो भक्तांचा अंकित आहे, भक्तांच्या अधीन राहणारा असा देव भगवान परमात्मा, भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्ताला त्याच्या भक्तीप्रमाणे, जशी भक्तांची भक्ती असेल त्याप्रमाणे काय करत असतो, तर त्याला भक्त प्रेम देत असतो. जसा भक्ताच्या अंतःकरणामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंताविषयी जसा भाव आहे तसा देव प्राप्त होत असते. म्हणून म्हटलंय की ऐसा भक्तांचा अंकित, लागे तैशी लावी प्रीत. लावी प्रीत म्हणजे माया. जसं भक्ताच्या अंतःकरणात मध्ये भक्ता देवाविषयी प्रेम आहे, आदर आहे, त्याच पद्धतीनं देव त्या भक्तावरती प्रेम माया लावतो आणि आपलं. निष्काम निराळा गोवी लाविल्या चाळा. आणि निष्काम हा शब्द येतो आपण, निष्काम निराळा गोवी लाविल्या चाळा. निष्काम म्हणजे निस्वार्थ काम वासना रहित असणारा, निष्काम रहित असणारा, कामना रहित असणारा असा परमेश्वर एवढा कामना रहित आहे, वासना रहित आहे, आणि कोणत्या मनामध्ये द्वेषाची भावना नाही असा अंकित असणारा परमेश्वर या गोपिकांना काय लावतो, वेद लावतोय, आवड लावतोय, प्रेम निर्माण करतोय. आणि गोपिका भगवंताशिवाय राहू शकत नाहीत, कारण जरी त्यांनी प्रेम लावलं तरी देव कसा आहे, कामना रहित आहे आणि वासना रहित देव आहे. परंतु भक्ताविषयी जसं भक्तांच्या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये देवाविषयी, भगवंताविषयी प्रेम आहे, भाव आहे, विश्वास आहे, श्रद्धा आहे, तसा देव त्या प्रत्येकाला प्राप्त होत असतो. का म्हणे आले रूपा व्यक्त चांगले. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात आपल्या भक्तासाठी तो
अव्यक्त रूपातून व्यक्त रूप धारण केलेलं आहे. म्हणजेच काय, निर्गुण निराकार असणारा भगवंत परमात्मा निर्गुण निराकार कोणाला म्हटलं, जे ब्रह्म आहे त्याला निर्गुण निराकार म्हटलं जातंय. आणि निर्गुण साकार होतो, तो जगाचं पालन पोषण करतो. चतुर्भुज असणारा तो भगवान परमात्मा म्हणजे भगवान विष्णू. आणि जे सगुण साकार रूप घेतो त्याला अवतार घेणं म्हणतात. सगुण साकार रूपात अवतार हा शब्द आहे. आणि म्हणून तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले. आणि तो सगुण निर्गुण निराकारातला भगवान परमात्मा भक्तासाठी सगुण साकार होतो, म्हणजेच अवतार घेतो. आणि त्या सगुण साकारामध्ये रूपामध्ये येऊन भक्ताची कामं करत असतो. असा हा आपला देव. असा 78 क्रमांकाच्या अभंगामध्ये तुकोबरायचा. काय दिन करा केला कोंबड्याने खरा, का हो ऐसा संत देवा भार माझे माता देवा. अडवले दाशी तरी का मरती उपवासी, का म्हणे हाती कळा सकळ अनंती. का हो ऐसा संत ठेवा भार माझे माता देवा. इथे शब्द वापरला, काय दिनकरा केला कोंबड्याने खरा. काय दिनकरा, दिनकरा म्हणजे सूर्य. दिनकर हा समानार्थी शब्द आहे. सूर्याला समानार्थी शब्द दिनकर वापरला जातो. मग सूर्योदया समयी ज्यावेळेला कोंबडा आरवतो ना, त्याचं काय म्हटलं, केला कोंबड्याने खरा म्हणजे आरवला. काय दिनकरा कोंबडा आरवतो त्या समयी सूर्य उदय होत असतो. आणि सूर्य उदय होतो म्हणून कोंबड्याने सूर्य उदय घडवून आणला असं अजिबात होत नाही. कोंबडा जर आरवलाच नाही तर सूर्य उदय व्हायचं थांबत नाही. परंतु त्याचा योग काळ त्यावेळेला आलेला असतो. म्हणून आपण काय म्हणतो, सूर्य उगवताना कोंबडा आरवला, ओरडला म्हणजे सूर्य उगवतो. परंतु कोंबडा आरवल्यामुळे सूर्य उदय होत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून सांगितलं, सूर्य उदय समय जर कोंबडा आरवला, ओरडतो, त्या समय सूर्य उदयाला होतो. म्हणून कोंबड्याने सूर्य उदय केला असं समजू नये. आणि असं कधी होत नाही. अडवले दासी तरी का वरती उपवासी. म्हणून तुकोबराय म्हणताय की माझ्या योग्यतेचं नसताना सुद्धा हा पांडुरंग परमात्मा विठ्ठल तू मला, मी त्या योग्यतेचं नसताना सुद्धा पांडुरंगाय भगवंताय हे पुंडरी निवासी असणाऱ्या देवा, मी त्या योग्यतेचा नाही रे बाबा. तरी तू मला संतपण का दिलं, का संतपणाचा आधार माझ्या जीवनाशी लावला. मी त्या योग्यतेचा नाही. कारण माझी योग्यता आहे की मी कोणतंही कार्य करत नाही तर तुम्हाला संत म्हणून ठेवलं. जसं कोंबड्याचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. कोंबडा आरवला तरच सूर्योदय होतोय असं नाही. तर कोंबडा नाही आरवला तर सूर्योदय होतो. परंतु मी संत नाही, सामान्य माणूस आहे. तरी तो मला, मी त्या योग्यतेचं नसताना सुद्धा तुम्हाला संत का म्हणून दिलं, का त्याचा भार मला तो दिलास असे तुकोबराय म्हणतात. अडवले दाशी तरी का मरती उपवासी, का म्हणे हाती कळा सकळ अनंती. आणि म्हणून सांगितलं की एखादी श्रीमंत व्यक्ती दाशीच्या रूपामध्ये जरी आले, तो सेवकाच्या रूपामध्ये आला आणि त्याने आळवले, दाशीच्या रूपामध्ये सेवकाच्या रूपामध्ये आळवण्याचं काम केलं, तर काय मी उपाशी राहणार आहे का? नाही राहणार. कारण देवा भगवंता तुझा एवढा खूप आशीर्वाद आहे, तुझी एवढी माझ्यावरती भक्ती आहे, एवढी श्रद्धा आहे माझ्यावरती, त्याच ओझ मला जास्त झाले देवा. कारण मी तुझा पाईक आहे, तुझा दास आहे, मी तुझा सेवक आहे. नवे नवे भगवंता तुझ्या अवस्थेमध्ये ठेवचे, ते तुझा न्याय आहे, तुझा आशीर्वाद आहे. तू माझ्या योग्यतेचं तेवढंच कारण आहे, त्याच्यात मी आनंदी आहे, देवीला आनंदी त्याशी राहावे, चित्ते असू द्यावं, समाधान, मी त्यामध्ये आनंद व्यक्त करेन. मला एवढा मोठा संत भार नको आहे, संत पद नको आहे मला. जरी सेवकाने मला अडवलं तरी मी देवा उपाशी राहणार आहे काय? नाहीच राहू शकत. कारण थोडा अधिकार आहे, माझ्या कृपा करतो. म्हणून तुका म्हणे हाती कळा सकळा अनंती. आणि म्हणून सांगितलं तुकोबराय म्हणतात, मानवी जीवन सर्वस्वी हे जे आहे, जन्मापासून मरेपर्यंत मानवी जीवन प्रत्येकाचे या मूर्ती लोकांचे हे परमेश्वराच्या अधीन आहे. आणि परमेश्वर त्याचा रिमोट कंट्रोल आहे.
तुमच्या माझ्या हातात काही नाही, चाले हे शरीर कोणाचे देवाशिवाय काही कवी वेदाशी बोलले काही देवाशिवाय पृथ्वीवरचं झाडाचं पान सुद्धा हातात नाही, आपण सुद्धा उगवता येत नाही, पेरलेला सूर्याला उगवता येत नाही, मावळता येत नाही, चंद्राला उगवता येत नाही, मावळता येत नाही, वाऱ्याला येता येत नाही, पावसाला सुद्धा पडता येत नाही. म्हणून सांगितलंय की मृत्यू लोकातले मानवी देह आहे ते प्रत्येक जीव परमेश्वराच्या अधीन आहे, आपल्या हातात काही नाही. कारण भगवंताने 5 खाते अजून स्वतःकडे ठेवलेलं आहे. जन्माला घालणे, मारणे हे 2 खाते झाले. तिसरं खातं कर्म करून घेणं तिसरं खातं आहे आणि केलेल्या कर्माचं भोग भोगणे हे 4थं खातं आहे. आणि या लोकात आल्यानंतर चांगलं की वाईट काय करायचं हे सगळं त्याचे पाप आणि खातं भगवंताने स्वतःकडे ठेवले, तुमच्या माझ्या हातात अजिबात दिलेलं नाही. आणि आपल्या हातात एवढं नसताना सुद्धा आपल्या अंगी हमपणा आहे, मीपणा आहे. आणि आपण म्हणतो मी केलं, अरे तू काय करू शकत? आले देवाजीच्या मनात येते कोणाचे सगळे, भगवंताच्या मनामध्ये आल्याशिवाय. आता मी बोलतो, तुम्ही श्रवण करताय, भगवंताने कृपाशीर्वाद केले, माझे मुलांनी शब्द देऊ शकत नाही, कारण मी बोलत नाही, देव पण आपण हे सगळे विसरून आपण म्हणतो नाही नाही मी सगळं हँडल करतोय, मी जे सगळ्या हे केलेलं आहे आणि माझ्यामुळे हे होते आणि माझ्यामुळे होते, हाच मी पण माणसाला खाली देत असतोय. आणि म्हणून गावाची खाली असते म्हणून हे परमेश्वराच्या अधीन आहे. सकळ अनंती शब्द वापरलाय, सकळ सकळ अनंती हे सगळे मुक्ती लोकांचे प्रत्येक हालचाल क्षण, प्रत्येक क्षणाची हालचाल, प्रत्येक क्षणाचा योग, प्रत्येक क्षणाचं कर्म आणि प्रत्येक क्षणाचा विषय हे भगवंताच्या अधीन आहे. तुम्ही आम्ही मात्र काय आहे निमित्त मात्र. देव निमित्त फक्त निमित्त मात्र आपण. मी सांगतोय तुम्ही ऐकता, हे निमित्त मात्र आहे. मी आणि तुम्ही कोणीच नाही. हे चालवतं हे सगळं, याचा रिमोट कंट्रोल आहे भगवंताच्या हातात, आपल्या हातात नाही. जन्माला यायचं आपल्या हातात नाही, कर्म करून घ्यायचं आपल्या हातात नाही, जाताना जायचं आपल्या हातात नाही. सगळं त्यांनी जसं पूर्वीच्या काळामध्ये जत्रेमध्ये आपण जात होतो, दादा आपल्या काळामध्ये जुन्या जत्रात जात होतो आपण, त्यावेळेला पुढे दाखवायचं, बाहुली आली, खेळणं आलं, हत्ती आला, दोरी ओढायचं खाली आणि ती पळायची. तसं आपला जीवनाचा द्वारा भगवंताच्या हातात आहे. म्हणून माणसाने काय केलं पाहिजे की आपल्याला नरदेह दिला, त्या नरदेहाचं सार्थक करून मारावे परी कीर्ती रुपये वरावे. मेल्यानंतर सुद्धा आपण आजरामर आहोत. जसं आज आपले संत होऊन गेले 400-500 वर्ष होत झाले, 375 पाठीमाग झालं, आज एवढे वर्ष झाले तर त्यांनी त्यांच्या मुखातून निघालेल्या शिदोरीवरती आपलं जीवन आज करोडपती आपण होतोय, लखोपती आपण होतोय. फक्त भगवंताने दिलेला हे या अभंगाचं एक चरण जरी, चरणामधलं एक पद जरी, त्या पदावर चिंतन करायला सुद्धा भगवंताने एवढा मोठा अधिकार दिलाय, एवढा आपल्याला नरदेह प्राप्त दिलाय. आणि हा नरदेह दिल्यामुळं आपल्याला देव काम करून घेत असेल आणि त्याच्या एका पदावरती आपण आपलं जीवन सुख समाधानाने आज जीवन जगत आहे. एवढे अजून भगवंताची कृपा आणि कशासाठी अहंकार करायसाठी ती पण. आणि म्हणून सांगितलंय की तुका म्हणे हाती कला सकळ आनंदी, हा 79 क्रमांकाचा अभंग संपलेला आहे. 80 क्रमांकाचा अभंग आहे. जीविताही धरी नाक हागतीय परी, ऐशियाचा करी चाळा फुलीचा उकळा, चांडावे मंडावे काय ऐशी नाही ठावे, मणी करी ताक तुझा एक सरी, ऐशियाची करी चाळा आपलीच अवकळा. आणि म्हणून सांगितले काही लोक या संसार सागरात आम्ही जन्माला आलोय. एवढे मूर्ख लोक आहेत. मूर्ख मी शब्द का वापरतो, मला एवढा मोठा अधिकार नाही कोणाला मूर्ख म्हणण्याचा, पण जे आहे त्याचे चरणावरती मी स्पष्टीकरण करतो. या संसार सागरामध्ये अशी लोक जन्माला आले, रजोगुणी तमोगुणी सत्वगुणी 3 प्रकारची भगवंतांनी लोक निर्माण केलेले त्या पुस्तकामध्ये. आणि ह्याच्यातले असे काही लोक आहेत ते मूर्ख लोक. का शब्द म्हटलेला आहे, ज्या वेळेला प्रातकाळी आपण विधीला जातो, आपल्या शौचालयाला जातो, त्यावेळेला आपण शौचालयाला म्हणतो त्यावेळेला नाकाला हात लावतो. म्हणून
जीविताही धरी नाक हागती या परी. आणि म्हणून आपण प्रातविजीच्या वेळेला वास येतो म्हणून आपण नाकाला हात लावतो. तसेच आपण जेवतानाही नाकाला हात लावतो, कारण वास येतो म्हणून. एखादा दुर्गंध यायला लागला तर आपण जेवताना आणि हागतानाही आपण नाकाला हात लावतो, वास येतो म्हणून. आणि म्हणून ऐशिया तरी चाळा आपली चाव खळा. म्हणून कोणत्या वेळी काय करावे, काय करू नये हे ज्ञान आपल्याला नाही होत. म्हणून ही अवस्था होती की कोणत्या वेळेला काय करायचं, कोणत्या वेळेला काय नाही करायचं. आणि हे आपल्याला ज्ञान नाही झाल्यामुळं भगवंतांनी कृपा केलेली आहे की आपल्याला संसारात जन्म नाही. आणि जो संसारात मनुष्य जन्माला आला त्यालाच देवाची प्राप्ती खूप सुंदर जीवन आपण जगतोय. नरदेह एकदाच मिळतोय, नरदेह पुन्हा पुन्हा मिळणार नाही, एकदाच मिळतो. 83,99,000 जीवदशा मानवाच आहे. जर एका जन्मामध्ये आपण नरदेह सोडला आणि नरदेहात येऊन जर आपण ज्याच्यासाठी नरदेह भगवंताने दिलाय देव प्राप्तीसाठी हे नाही केलं तर आपण पाप जर करत गेलो ह्या मानवी देहामध्ये येऊन सुद्धा, तरी एक एक योनी कोटी कोटी फेरा, एकाच योनीत कोटी कोटी जन्म घ्यावा लागते. जन्म असताना 84 लाखच आहे, पण पापामुळं कर्मामुळं एक एक कोटी जन्म परत घ्यावा लागते. एक एक कोटी सगळं तरी त्या योनीतून आपण बाहेर पडू शकत नाही. म्हणून नामदेवराय म्हणतात एक एक योनी कोटी कोटी फेरा मागे लागे वारा पडू. म्हणून मनुष्य देहाचा नंतर वारा लागतो. म्हणून कर्म करत असताना नरदेहात आलो हा शेवटचा जन्म, शेवटाने पाळी शेवटचा जन्म आहे मानवाचा. त्याच्यात प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे. आणि आपल्या विचारावरती दररोज आपण जे विचार करतो त्यावरच आपल्याला भगवंताची कृपा होऊ शकते. कारण विचार सर्वात श्रेष्ठ आहे. विचार जर चांगले असतील तर आपल्याला गती प्राप्त होते, आणि गती प्राप्त झाली तर आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान प्राप्त झालं तर कृती करता येते, आणि कृती कशावरती अवलंबून आहे तर संगतीवरती अवलंबून आहे कृती. आणि संगत कशावरती अवलंबून आहे तर विचारावरती. पुन्हा तिथंच म्हणून मानवी देहात आल्यानंतर माणसाच्या मुखात विचार चांगले गरजेचे, संतांची संगती गरजेचं आहे. दुष्टांच्या संगतीत गेलं तर दुष्टच फळ मिळतं, आणि चांगल्याच्या संगतीत गेलं तर चांगलंच फळ मिळतं. संत समागमी धरावी आवडीत करावी तातडी परमार्थी. आणि म्हणून चांगल्याच्या संगतीत गेलं तर आपल्याला खूप चांगलं जीवन जगता येते, आणि भगवंत त्या ठिकाणी करत नाही. पण जरी तुम्हाला कायच नाही आलं, चांगल्याच्या संगतीत जा, तुम्हाला चांगले संत समागमी धरावी आवडेल. जर संतांच्या संगतीत गेलं तर चांगलं फळ आहे, पण संतांच्या संगतीत फळ प्राप्त होण्यासाठी साधनेची आवश्यकता आहे. मग साधना अनेक करावं लागतात. काकडा आहे, हरिपाठ आहे, गाथा पारायण आहे, त्यानंतर प्रवचन आहे, परत तुम्हाला सुद्धा हरिपाठ आहे, नंतर हरिजागर आहे. ही संतांच्या संगतीत गेल्यानंतर आहे. मग एवढं जरी आपल्याला नाही झालं आपल्या हातून, पण संतांच्या संगतीतून लांब जाऊन, संतांच्या संगतीतून लांब गेला तर तुम्हाला लाभ होण्याऐवजी तोटा होईल, तुमचं नुकसान होईल. आणि जर तुम्ही संतांच्या संगतीत राहिला, तुम्हाला काहीच नाही येऊ द्या तरी तुकोबरांनी एका अभंगात म्हणले, पडून या राही तुला संतांची या पायी. नुसतं पडून राहिला तर संतांच्या पायाच्या ठिकाणी राहिला, न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावे. म्हणजे त्याला सांगायची भगवंताला गरज नाही, देवाला सांगायची गरज नाही. देव आपलं मन निर्मळ स्वच्छ करून घेतो. कारण का तर संतांच्या संगतीत पडून राहिला. उदाहरणार्थ गावबाचं उदाहरण दिलं. गावबाला काय येत नव्हतं, गावबा काही करत नव्हतं, पण नातांच्या घरी तो त्या पोळ्या खायचं काम केलं तरी शेवटीला नातांचं राहिलेलं रामायण युद्धकांडातील अध्याय क्रमांक 44 पासून जेवढं रामायण आहे नाथबाबांचं, ते गावबाचं रामायण आहे. गावबाने काय केलं, फक्त पडून या राही, नुसता पडून राहिला. म्हणून सांगितलं इथं काय तुकोबराय म्हणतात की ऐशियाचा तरी चाळा आपुलीचा आवकाळा. आणि म्हणून आपल्याला काय करावं काय करू नये याचं आपल्याला ज्ञान नसते. आणि म्हणून सांगितलं तुकोबराय पुढे जाऊन सांगतात, तुका म्हणे करी नाथ तुझा एक सरी. म्हणून त्यामुळे हे आपण काय करायचं हे आपल्याला माहित नसतं. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपली फजिती झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात की ताक आणि दूध, दोन शब्द इथं वापरले तुकोबरायने. का म्हणे करी ताक दुधा एक सरी. म्हणजेच काय तर ताक आणि दूध याच्यातील फरक आपल्याला कळत नाही. ताक कशाला म्हणायचं, दूध कशाला म्हणायचं. आणि हा जर फरक कळला
तरच आपण संताच्या देवाच्या सानिध्यात जाऊ शकतोय. आता काही ठिकाणी असा शब्द वापरलेला आहे, एक मिनिट. काही ठिकाणी असा शब्द वापरला, मगाशी आपण चरण पाहिलं, देव ते संत निमित्त्या प्रतिमा, असा शब्द आपण चरण ऐकलेला आहे. देव आणि संत याच्यामध्ये फरक नाही. मग आता देवाच्या रूपामध्ये देवाला कार्य करता येत नव्हतं तर संताच्या रूपात देव का आला? त्याचं कारण असं आहे की देवाच्या ठिकाणी अवगुण आहे ते पाठीमागे सांगितलं होतं, भक्ताला की पायापाशी दुर्जनाची संवारी, आणि संत काय करतात, दुर्जन लोकांना सज्जन बनवतात, एवढा फरक नाही. परंतु संत वचनावरती विश्वास ठेवतो, फक्त देव ठेवतो, आणि भक्ताच्या वचनावरती देवाचा विश्वास नसतो, फक्त संत वचनावरती देवाचा विश्वास. परंतु संत प्राप्त होण्यासाठी देव कृपा झाल्याशिवाय संत होत नाही, आणि संत प्राप्ती झाल्याशिवाय भक्ताला भक्तपणे हा महत्वाचं म्हटलंय. आणि म्हणून सांगितलं की तुका म्हणे करी ताका तुझा एक ताकातला दुधातला फरक जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. आपल्या जीवनामध्ये भगवंत कृपा, देव कृपा आणि संत कृपा होणार नाही, आणि त्यांची कृपा झाल्याशिवाय, आणि हे कृपा होती देव कृपेशिवाय संत कृपा होत नाही, देव कृपाशिवाय देव कृपा होत नाही, आणि भगवंत कृपा देवाशिवाय होत नाही, पण त्याचं माध्यम संत आहे. हो का पुत्र पत्नी बंधू त्याचा तोडावा संबंध, तो आले का कट्याळ शिव नये लिंपो दोषी, ओढावे मडके मेलेले की दाये एके, तुका म्हणे त्यागे बिना सुखी जिना भोगे, पळू आले कट्याळ शिव नये लिंपो दोषे. आणि म्हणून सांगितलं की परमार्थामध्ये पाहायला गेलं तर परमार्थ आणि संसार याच्यामध्ये फरक आहे. परमार्थामध्ये आल्यानंतर साधना करावी लागतात, आणि संसारामध्ये बिगर साधनाचा संसार केला जातो. ज्या ठिकाणी साधना रहित संसार केला जातो त्या ठिकाणी दुःख आहे, आणि साधने समवेत संसार केला जातो त्या ठिकाणी सुख. म्हणून संसार याचा अर्थ जर साधना समवेत केला जातो त्याला संसार म्हणजे परमार्थ म्हटलं जातं, आणि जे साधना रहित केलं जातं त्याला संसार म्हटलं जातं. आणि म्हणून परमार्थामध्ये पत्नी पुत्र आणि बंधू हे त्यांच्या तिघाचा उल्लेख केलाय. हो का पुत्र पत्नी बंधू त्याचा तोडावा संबंध, म्हणजेच काय तर परमार्थामध्ये पत्नी पुत्र बंधू याचा संबंध जर आपल्याला देवाच्या प्राप्तीमध्ये अडथळा ठरत असेल तर त्यांचा तुम्ही कायमचा संबंध तोडून टाकावा असं म्हटलेलं आहे. आता तुम्ही आम्ही सर्व, तुम्ही आणि मी संसारात आहे, आपण ग्रस्त आहोत, काही संदेश नाही तुम्ही आणि मी सुद्धा. मग आपल्याला सुद्धा जर आपल्याला अडथळा घरातले करत असेल तर आपण बायको सोडून देऊ शकतोय का? मुलं सोडून देऊ शकत नाही. मग तुकोबरा इथं का म्हणतात असे की परमार्थामध्ये आल्यानंतर जे परमार्थाला अडथळा करणारे हो का पुत्र पत्नी बंधू, पुत्र पत्नी बंधू त्याचा तोडावा संबंध असे का म्हणतात? कारण इथं पुत्र पत्नी आणि बंधू हे उपमा अलंकार आहे, आणि उपमा घेतलेले आहेत. त्याचा अर्थ काय तर संसारामध्ये विकार जर आपल्याला अडचण देत असतील परमार्थापर्यंत जाण्यासाठी, भगवंताच्या चरणात जाण्यासाठी, तर त्या विकाराचा संबंध जोडावा असे सगळं सांगितले. त्याच्यासाठी हे पती पत्नीचं रूपक केलेलं आहे. तो का पुत्र पत्नी बंधू त्याचा तोडावा संबंध, पळवाले कट्याळ शिव नये लिंपो दोषे. आणि म्हणून या नातेवाईकांना आपल्या परमार्थापासून दूर केले असता त्याचा दूर शब्दाला लागत नाही. आणि मग अशा वेळेला आपल्या जवळचे नातेवाईक असू दे, आपल्या जवळचे विद्यार्थ्यांना जर दूर केलं तर आपल्याला त्याचं पातक लागत नाही, आपलं पतन होत नाही, आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून पतन आणि उद्धार हा संघाचा महिमा आहे, संगतीवरती अवलंबून आहे. म्हणून आपण संगत कोणाची करायची हा विचार करणं गरजेचं आहे, आणि सर्वात श्रेष्ठ विचार आहे मानवी ध्येयामध्ये विचाराला प्राधान्य आहे. ओढावे मडके मेले लेकी दादा एका. आणि म्हणून सांगितलं एखाद्या नातलगाचा जर मृत्यू झाला म्हणजे आपण काय करतो, मडके पडण्याचा संकेत देतो. आपण मृत्यू झाल्यानंतर मडके फोडावंच लागते. त्याप्रमाणे साऱ्या नातेवाईकाचा संबंध तोडावा. की काय तोडावा संबंध? की भगवंताला परमार्थ करत असताना, भगवंताच्या सेवा करत असताना अडथळे करणारे जेवढे
आहेत नाटक आहेत पण ते दूर करावं. म्हणजेच काय तर भगवंतापर्यंत जाण्यासाठी आपलं चित्त निर्मळ पाहिजे. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ आणि येऊनी गोपाळ राजे. आपलं चित्त निर्मळ केलं पाहिजे. म्हणजे चित्तामध्ये अवस्था, चित्ताची अवस्था 4-5 आहे. त्याच्यामध्ये चित्ताच्या मुख्य अवस्था 4, त्याला अजून एक बघितलं तर 5 अवस्था आहेत. पण त्या 4 अवस्थेमध्ये भगवंताची प्राप्ती होण्यासाठी बाह्य अंगाने भगवंत तुम्हाला कधीच प्रसन्न होणार नाही आणि कधी देव प्रगट होणार नाही, कधी देव तुम्हाला कृपाश्वर. देव अंतरांग बघतो आणि म्हणून चित्त हे बाहेर नसतं, आत आहे. त्याला चित्ताला दुसरा शब्द आहे मन, अजून त्याला समानार्थी शब्द आहे हृदय. हृदय बाहेर आहे का आत आहे? आत आहे. आणि म्हणून सांगितलंय की चित्त शब्द इथं वापरलेला आहे तुकोबरायने. चित्त जर आपलं निर्मळ असेल, पवित्र असेल तर देवाची कृपा होऊ शकते. आणि म्हणून सांगितले सांडावे मांडावे काय, फोडावे मडके मेले देखी काय, आणि तुका म्हणे त्यागे बिन चुकी जेना भोगे. आणि म्हणून अशा सर्व नातेवाईकाचा संबंध थोडा, म्हणजेच आपल्या हृदयात असणाऱ्या अंतकरणात असलेले विकार घालवा. काम करून धमांकार हे विकार गेल्याशिवाय यश श्री अवतार ज्ञान वैराग्य संपत्ती प्राप्त होत नाही. कर्तृ शक्ती अकर्तृ शक्ती अंगता शक्ती प्राप्त होत नाही. धर्म अर्थ काम मोक्ष प्राप्त होत नाही. समितता स्वरूपता स्वरूपता साह्यता 4 प्रकारच्या गोष्टी प्राप्त होत नाही. मग कशामुळे तर हे विकार आपल्या हृदयात अंतकरणात असल्यामुळं त्या विकारामुळे ह्या गोष्टी सगळ्या घडत असतात. म्हणून आपण त्याचा संबंध तोडावा. म्हणजे आपल्या अंतकरणातून बाहेर काढल्या निर्मळ चित्त जसे गंगाजळ केलं पाहिजे आपण. आणि म्हणून त्याबद्दल तुका म्हणे त्यागे विन चुकीचे ना भोगे. आणि म्हणून म्हणतात सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय प्रापंचिक भोग आपले संपत नाहीत, प्रपंचिक दुःख आपलं संपत नाही आणि सुखाचा शोध लागत नाही, आपल्या जीवनात होत नाही. म्हणून त्याचा आपण त्याग करणं गरजेचं आहे. असं 81 क्रमांकाच्या अभंगामध्ये तुकोबराय सांगितलं. प्याल्या विणकरी शोभन तातडी 4 ते गदडी करीत असे. कासया पन्हाळ अनेकांचे देखी सांगता नवी सुखी साखरेशी. ताच्या ढेकरेनं देवीला पुसते रूप दावी कसली मळीनवरी. म्हणे अरे वाचाळा हो ऐका अनुभवे विन नका वाव घेऊ. कासया पन्हाळ अनेकांच्या देखी सांगता नवी सुखी साखरेशी. 82 क्रमांकाचा अभंग आहे. तिथं सुद्धा म्हटलेलं आहे की व्याल्या विनकरी शोभन तातडी 4 ते गदडी करीत असे. एक मूर्ख मनुष्य काय करतो की एखादी स्त्री प्रसूत न होता प्रसूत झाल्याचा देखावा. एखादी स्त्री काय करते, आपण प्रसूत झालीच नाही परंतु मी प्रसूत झाले, मी बाळांतीने झाले अशी एखादी स्त्री मूर्खपणा. व्याल्या विणकरी शोभन तांडव 4 ते गदडी करीत असे. कासया पन्हाळ अनेकांच्या देखी. म्हणून इतर स्त्रिया प्रसूत झालेल्या स्त्रियांच्या क्रिया पाहून ती प्रसूतीचे चाळ करते, सोंग करते. आणि ते तसं साखरेची जशी गोडी सांगून कळत नाही ना, तसा त्याचा अनुभव घ्यावाच लागतो. बाळांतपण काय असतं, ज्या वेळेला स्त्रीला स्त्रीत्व प्राप्त होतं, बाळांत होते, प्रसूत होते, त्याच वेळेला त्या स्त्रीला, आईला, अक्काला, माईला, ताईला कळतं की बाळांतपणाच्या वेदना काय असतात, बाळांतपण काय असतं. एक तर बाळ अधिकांत. बाळांतपण म्हणजे काय, बाळांत म्हणजे बाळ अधिकांत. एक तर बाळ हाती लागतं ना, एक तर अंत होऊ शकतं. त्या मातेचा, त्या भगिनीचा पुनर्जन्म झालेला असतो, ते बाळ त्याला बाळांत. परंतु एक अशी स्त्री मूर्ख स्त्री होती की तिला मूल होत नव्हतं आणि तिला तिच्या जन्मा मूल नसताना ती काय करू लागली की मी प्रसूत झाल्याचा देखावा करू लागली. व्याल्या विणकरी तर शोभन तातडी 4 ते गदडी करीत असे. आणि जे इतर महिलांचं पाहून बाळांतपण कसे होतात तसे तिने काय केलं, देखावा केला. आणि देखावा केला, एक स्त्री देखावा करते आणि इतर स्त्रिया प्रसूत झालेल्या स्त्रियांच्या क्रिया पाहून ती सुद्धा आपल्या प्रसूतीचं चाळ करून दाखवते. जशी साखरेची गोडी स्वतः आपण अनुभव घेतल्याशिवाय गोड आहे का तुला कळत नाही, तसं बाळांतपण काय असतं ते स्वतः अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही आणि तो अनुभव घ्यावाच लागतो. म्हणून तुकोबराय पुढे म्हणतात, कासया पानाळ अनेकांच्या देखी सांगता नवे सुखी साखरेशी.
आणि म्हणून कुंताच्या ढेकरीनं देवीला पुष्टी रूपी दावी कष्टी म्हणीनवरी. आणि म्हणून त्याचप्रमाणे न जेवताच मनुष्य काय करतो, ढेकर देतो. कुंताच्या ढेकरीनं देवीला पुष्टी रूप दावी कष्टी म्हणीनकरी. न जेवताच मनुष्य काय करतो, ढेकर देतो आणि मी तृप्त झालो, जेवण फुल झालं, चांगलं झालं असा देखावा करतो. आणि स्वतःच्या मनाला कष्टी करून घेतो की मी जेवलो. खरं त्याला भूक लागलेली असते, पण लोकांना आपण नक्कल करून दाखवतो, सोंग करून दाखवतो. आता मला ढेकर आली, मी तृप्त झाले, समाधान झालं, पण त्याचा अंतर्मन म्हणतो समाधान आहे, तुला भूक लागलेली आहे. आणि म्हणून तुकोबर आहे काय म्हणतात, अशी लोक काय करतात, जशी एक स्त्री प्रसूत न होता तिनं सोंग केलं, एक मनुष्य न जेवता मी ढेकर दिली, मी तृप्त झालोय असं तो म्हणतोय. म्हणून तुका म्हणे अनुभव नका भाव करू. म्हणून तुकोबर आहे म्हणतात की जीवनातील काही गोष्टीचा अनुभव घेतले त्याचं नाटक करताच येत नाही. आणि तसं केलं तर तुमच्या जीवनाची फजिती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबराला या ठिकाणी काय सांगायचंय की आपण जीवनामध्ये आल्यानंतर भक्ती न करता, भाव न ठेवता, देवाचं मी करतोय आणि मी देव आहे, मी स्वयंभू आहे आणि मला सगळं ज्ञान आहे, असं जर आपण अंगीकारलं, स्वीकारलं तर आपलं जीवन उद्ध्वस्त होईलच, परंतु आपल्या जीवनामध्ये फजिती झाल्याशिवाय राहणार. आणि ती फजिती सर्व जग बजेल. म्हणजेच आपण म्हण आहे स्वतःच्या पायावरती दंडा पाडून घेणं. म्हणून त्याच्याऐवजी आपण हे न करता याचा आदर्श घ्यावा की ह्याच्यामुळे काय काय घडलं की तुकोबर हे अभंगातून सांगायचं. हे 82 क्रमांकाचा अभंग संपला. गेरे नारायणी अंतराय होत बाप माय वर्जावी ती. गेरे प्रिया पुत्र दहन पुना लेखा करती ते तुका पात्र शत्रू. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्य माता निंदू भरती केली. सर्व धर्म हरीचे पाय हरी पाय कमळ. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्य माता निंदू भरती केली. जेरेगडे नारायण अंतराय होत बाप माय वर्जावी. आणि म्हणून परमेश्वराची भक्ती जर आपण केली करताना, परमेश्वराची भक्ती करताना आपले जन्मदाते होत बाप माय वर्ज, आपले जन्मदाते आई वडील जरी आपल्याला जड आले तरी जड झाले, परमार्थ भक्ती करत असताना आई वडील बाजूला ढकलू नका. आई वडिलाशिवाय राहून परमेश्वराची भक्ती केली तर देव प्राप्त होणार नाही. कारण देव या कलियुगामध्ये प्रत्यक्ष पाहिजे असेल, ज्या पित्याने आपल्याला जन्माला पिता म्हणजे प्रत्यक्ष देव आहे, भगवान विष्णू आहे. आणि ज्या मातेने आपल्याला जन्माला घातलेली आई जी आहे ती प्रत्यक्ष भगवान विष्णूची पत्नी लक्ष्मी माता आहे. म्हणून ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, आज कलियुगामध्ये तोच देव स्वर्गात आलाय. तोच देव कुलदेवता कुलस्वामींच्या रूपामध्ये देवालयामध्ये आहे. आणि प्रत्यक्ष कलियुगात देव जिवंत पाहिजे असेल तर ज्या आईने वडिलांनी आपल्याला जन्माला घातलं ते प्रत्यक्ष देव आणि देवी आहेत. आणि मग सांगतो मी एक वेळ मी सांगतो, एक वेळ पंढरपूरला नाही गेला तरी चालेल, एक वेळ देवाला नाही गेला तरी चालेल, एक वेळ आळंदीला नाही गेला तरी चालेल, एक वेळ एकादशी नाही केली तरी चालेल, एक 9-2 दिवस घरातली देवपूजा नाही केली तरी चालेल. पण ज्या माता ठिकाणी जन्माला घातली त्या आई वडिलांना फक्त दिली करतात. आई वडिलांच्या डोळ्यात कधी अश्रू आणू नका. ज्यावेळेला तुम्ही आई आणि वडिलांच्या डोळ्यात अश्रू आणतात त्यावेळेला आई वडिलांना देतात, त्यावेळेला आई वडिलांना तुम्ही देत नाही तर जगाचा ब्रह्मांड नाही करणारा देव आणि देवीला तुम्ही देत नाही. ज्या देवाने आपल्याला जन्माला घातलं, दररोज कर्म करून घेतले, जो शिवतेला नेणार आहे, गुरुवंत आहे, त्याच्याशी तुम्ही शत्रुत्व निर्माण करताय. म्हणून घरात आई आणि देव आहे. म्हणून ज्या देव आपल्या कल्याणासाठी वैकुंठातून देव आपल्या कल्याणासाठी जगाच्या कल्याणासाठी. आणि म्हणून तुकोबराय इथं म्हणतात की जेणे घडी नारायणी अंतराय होत बाप माय वर्जावी. आणि म्हणून परमेश्वराची भक्ती करताना प्रत्यक्ष आपले जन्मदाते आई वडील जरी असते,
आणि जरी देवाच्या देवपूजेच्या आडीत असेल, भक्तीच्या आडीत असेल, तर त्या आई वडिलांना दूर सारू नका, कारण ते प्रत्यक्ष देव आणि देवे त्या परीक्षा घेऊन आपली सत्व परीक्षा असते आणि आपण आई वडिलांना दोष देतो, तर आई वडिलांना येणे प्रिय पुत्र धना कोण अनेका तरी ती किती पण पत्नी पुत्र आणि घर यांना परमेश्वरापासून दूर ठेवावे. असेच पत्नी परमेश्वराच्या भक्तीला तर तिला प्रिया म्हणजे पत्नी पुत्र आपला मुलगा आणि घर काय हे नाही शिकवलं नाही तुम्ही एक दिवस रोज एक खाल्लं ना माहिती जास्त खायचं कमी खायचं ते काय ते मी काय फॅट वाढत शत्रू आहे तरी ती तुमचा पात्र शत्रू आणि ते आपले शत्रू आहे तिकडे लक्ष ठेवा. प्रल्हाद त्याला कमी मिश्रे बनतो राज्य माता हिंदू हत्या केली आणि म्हणून तुकोबर आहे म्हणतात की असा त्याग केल्यामुळे आपल्याला याची अशी उदाहरण त्याग केला तर देव प्राप्त होईल. यांना जर त्याग केला तर त्याचं उदाहरण त्यांनी रात्रीपासून वाढवलंय बरं का, आज जॉईनच नाही झाला. हाय की त्याग केला, भरताने आपल्या आईचा त्याग केला आणि म्हणून आपल्याला हा परमार्थ साधला. म्हणून तर सांगितले नाही ग वास करत ते राज्य माणसाने केली म्हणून प्रल्हादाने केला, विभीषणाने आत्ता झालंय आणि आत्ता झालंय जाईल नव्हतं त्यांच्या हातून परमार्थ घडला. म्हणून परमार्थाला आड येणारे जे स्वार्थी लोक आहेत त्या लोकांना दूर करा, पण परमार्थामध्ये खंड पडू देऊ नका. आणि परमार्थ जर आपल्या हातून या नरदेहात घडला तरच आपल्याला विजय अवस्था आणि नरविजनानं पुनर्जन्मानं पुन्हा जीवनात पुन्हा पडू नये, आपण दुर्दैव व्यक्तीला जाऊ नये. आणि जर आपण तसं नाही केलं यंदा भगवंताला विचारलं तर मागायला सांगितलं एका पण मला ते करतं म्हणते मला लिंकवरून जॉईन होतात नाही तुम्ही मला रिमूव्ह केलं म्हणून कुणीतरी ऍड केली असणार. तुला लिंक दिली असेल पर्सनल आणि मोक्ष प्राप्ती फक्त नरदेहातच आहे. तिच्या नवऱ्याच्या फोनवरून ती घेऊ शकते ना, नवरा तिचा जॉईन आहे आपल्याला नवऱ्याच्या फोनवरून ती इकडे टाकू शकते ना. फक्त मनुष्य आहे म्हणून तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय आणि म्हणून तुकाराम सर्व धर्म हरीच्या पायाशी चरणाशी असताना इतर कोणतेही उपाय करायची गरज नाही. जर आपण भगवंताच्या चरणाच्या इतर उपाय करायला गेलो तर आपला संसार आपले जीवन दुःखमुळेच बनेल. म्हणून भगवंताच्या एकदा चरणाशी असल्यानंतर इतर कोणतेही उपाय करण्याची आवश्यकता नाही. नवीन जॉईन झाले होते आज आणि ते बनेल बसले. आज 83 क्रमांकाचा अभंग संपला. 84 क्रमांकाचा अभंग आहे. मान अपमान गोवे अवये गुंडोणे ठेवावे देवाची दर्शना सदा राहे समाधान शांतीची वसते कुंटे काळगती आली वरती बसाहे थोडी आहे देवाची दर्शना सदा राहे समाधान. म्हणून परमार्थ मार्गामध्ये मान अपमान गोवे अवघे गुंडोणी ठेवावे. परमार्थ मार्गात अहंकार निर्माण करणारे मान अपमान या ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टीला बाजूला सरा गुंडाळून ठेवा. आपण म्हणतो एखादी वस्तू कामना झालं गुंडाळून निरर्थक झाले असं म्हणतो आपण, त्याला अर्थ राहिला नाही. म्हणून परमार्थ मार्गामध्ये आपल्या वाट्याला जर जीवनामध्ये अहंकार निर्माण झाला, अहंकार कशात निर्माण होतो तर मान अपमान आपल्याला नाही दिला तर माणसाला अहंकार निर्माण होतो आणि त्या अहंकारामुळे आपल्याला परमार्थाचे लौकिकता प्राप्त होत नाही, देव प्राप्त होत नाही. अहंकार बाजूला सारा, मान अपमान याच्या मध्ये तुम्ही गुंतून राहू नका.
ते गोवे म्हणजे गुंडाळून टाका, मान अपमान गोवे पोरं अंगी थांबत गुंडाळून नाही ठेवावे, ते गुंडाळून टाका, गोल करून टाका, निरर्थक करून टाका आणि त्या अभिमानाभोवती कधी सुद्धा तुम्ही राहू नका, असे तुकोबराय सांगतात. 12 वाजेपर्यंत ना याची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. आणि म्हणून हेच खरं चित्ताचं समाधान आहे. बोलतं तर देवाचं दर्शन. ज्या वेळेला देवाचं दर्शन कधी होईल, आपल्या जवळचा काम अहंकार मान अपमान हे अहंकार गेल्याशिवाय भगवंताचं दर्शन होत नाही. आणि भगवंताचं दर्शन झालं तर आपल्याला चित्त प्राप्त झालं, समाधान झालं. म्हणजेच काय, देव चित्तात येऊन राहतो, आपल्या जवळ देव येऊन राहतो. आणि म्हणून सांगितलं की हिची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. सदा शब्द वापरलाय, सदा म्हणजे नेहमी आपल्या जवळचं समाधान निघून जाणार नाही, आटणार नाही, घटणार नाही. दिवसेंदिवस त्याची वाढच होत जाईल. म्हणून सदा शब्द वापरलाय, सदा म्हणजे नेहमी. मग दादा बोलले ना, मग त्यांनी घातलं शांतीची वस्ती खुंटे काळगती. आणि तिसरं चरण शांतीची वस्ती खुंटे काळगती. जिथे शांती असते त्या ठिकाणी काळ थांबतो, तिथं काळ येऊ शकतो. दया क्षमा शांती ते देवाची वस्ती. जिथं देव असतो तिथं काळ येत नाही, जिथं काळ आहे तिथं देव नसतो. म्हणजे जिथं वाईट आहे तिथं चांगलं नसतं, आणि जिथं चांगलं आहे तिथं वाईट राहत नाही. दोघं भिन्न आहेत. म्हणून सांगितलं ज्या ठिकाणी शांती आहे तिथे काळ कधीच थांबत नाही. आली उर्मी साहे तुका म्हणे थोडी आहे. म्हणून प्रपंचातील सर्व काम विकारांचे जेवढे काम विकार आहेत, उर्मी आहे, शांतपणे सहन करणे गरजेचं आहे. जर शांतपणे आपण हे सहन केलं तर काय होतं, परमार्थ मार्गाची वाटचाल करणं आपल्याला सोपं होऊन जातं असं म्हणतात. परंतु त्याच्यासाठी सहन करणं गरजेचं आहे. संयमता, लीनता आणि नम्रता अंगी असल्याशिवाय ह्या गोष्टी आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही, असं अभंग क्रमांक 84 मध्ये सांगितलेलं आहे. 85 क्रमांकाचा अभंग आहे. थोडे आहे थोडे आहे चित्त साई झालिया, वर्ष नाही अंगी पांडुरंगी सरले ते. अवघ्या साधनांचे सार न लगे पार शोधावे, कामने लटके पाहे सांडिदेय अभिमान. हर्ष मर्ष नाही अंगी पांडुरंगी सरले ते. 85 क्रमांक थोडी आहे चित्त साई झालिया. पण ह्या भक्ती मार्गाची वाटचाल करत असताना मनाची परमेश्वराची आपली एकरूपता होणं गरजेचं आहे. थोडा आहे म्हणजे हे चित्त झालिया म्हणजे परमेश्वराची परमार्थ मार्गात गेल्यानंतर परमेश्वराशी आपण परमार्थ मार्गात वाटचाल करत असताना परमेश्वराशी निगडीत गेलं पाहिजे, परमेश्वराशी एकरूप झालं पाहिजे. आणि एकरूपता साधली तरच काय होतं आपल्या जीवनात, हर्ष मर्ष नाही अंगी पांडुरंगी सरले ते. म्हणजे हर्ष म्हणजे आनंद आहे, वर्ष जे दुःख आहे, ते दोन्ही ज्यांना समान बसतात ना, आणि तोच खरा कोण आहे, पांडुरंगी सरले, तोच भक्तीचा अधिकारी, ज्याच्या जीवनातला आनंद आणि दुःख त्याला समान वाटतं, तोच मनुष्य परमेश्वराच्या अधिकारी आहे असं खबर म्हणतात. आणि म्हणून सांगितलं अवघ्या साधनांचे सार न लगे फार शोधावे. सर्व भक्ती मार्गाचं सार ते आहे, ते एकच आहे. आणि ते म्हणजे कोणतं आहे तर ते फारसं आपल्याला शोधावं लागत नाही, ते भक्ती मार्ग आहे. आणि ते कोणतं आहे, भक्ती मार्गच एकच सार आहे. आणि ते सार आपण अंगीकारलं पाहिजे, शोधलं पाहिजे. दुसरं साध शोधायची आवश्यकता नाही. का म्हणे लटके पाही सांडी दे अभिमान. म्हणून तुकोबराय म्हणतात हा प्रपंच लटका आहे, खोटा आहे. आणि हे ओळखून माणसाने अहंकार देहासक्तीचा त्याग केला पाहिजे. आणि त्याग केला तरच देव आपला होतो, परमार्थ आपला होतो. आणि देव आपला झाला लगे आपल्या जीवनामध्ये त्याचा कधी तुम्ही विचारच करायचा नाही, कारण ते आपल्या वाटेला तर येणारच नाही. नवे आपल्या जवळ सुद्धा येत नाही. आपल्या जवळच नव्हे तर आपल्या गावाच्या शिवेला सुद्धा तो येईल, एवढ्यापर्यंतचा आहे. म्हणून आपण कोणत्या पद्धतीनं ह्या जीवनामध्ये
नरदेहात आल्यानंतर आपण साधना काय करायची, देव आपला कसा प्राप्त करून घ्यायचा आणि देव प्राप्त करून आपल्या हिताचा जो आशीष जायचा ते करावे देवाचे एक चमचा आणि त्याचं चिंतन करून हित आपलं कसं साधायचं हेच प्रत्येक अभंगाचं तुकडा आहे गाथेमध्ये सांगित असतात. हे फक्त तुम्ही श्रवण करावं. आज शुक्रवार गाथा ऐकायला भेटावा. गाथा ऐकण्यासाठी नाही, कीर्तन मनोरंजनासाठी नाही, गाथा मनोरंजनासाठी नाही, हरिपाठ मनोरंजनासाठी नाही, दासबोध मनोरंजनासाठी नाही, एकनाथी भागवत मनोरंजनासाठी नाही, ज्ञानेश्वरी मनोरंजनासाठी नाही, तर ते आहे आपल्या जीवनाचं परिवर्तन करण्यासाठी. जर आपण श्रवण करून जर परिवर्तन नाही केलं तर एक सुनादेव एक आपल्या जीवनामध्ये कधीच बदल होणार नाही आणि आपण सुख समाधान आनंदाची माझं वैयक्तिक मत आहे. म्हणून सांगितलं की आज आपल्याला काय हवंय ते आपण करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मला चालायला जायला होईल. म्हणून तुका म्हणे लटके माझे सांडी देहे अभिमान आणि म्हणून आपल्याला हा प्रपंच आहे हे ओळखून आपण अहंकार सोडून दिला पाहिजे. देहाबद्दलची सक्ती नाहीशी केली पाहिजे, याचा त्याग केला पाहिजे. तरच आपल्या हातून परमार्थ घडू शकेल आणि परमार्थ म्हणजेच देव आणि देव म्हणजेच भगवान विष्णू, जगाचा ब्रह्मांड नायक. 33 कोटी देव म्हणतो, 33 प्रकारचे देव आहेत, त्याच्यातला एकच देव आहे म्हणजे भगवान विष्णू आहेत आणि बाकीची सगळी दैवता आहेत. बाकीची काय आहेत, सगळी दैवता आहेत. हा 85 क्रमांकाचा अभंग संपला. 86 क्रमांकाचा अभंग आहे. आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे, तरी मातीची आकुळी दगडा आला पोटाशी. मनुष्य देहा साधिग साधले ते साधे सिद्ध कोणी प्रबोधता संत पार उतरले. नाव चंद्रभागे तरी उभी पुंडलिकाच्या द्वारी कट धरून या करी उभा उभी पालवी. का म्हणे फुकासाठी पायी घातली या पिठी. महाराजांना सकाळी सकाळी फोन करत असतो. चौचरणाचा अभंग आहे आणि अभंगामध्ये सांगितलंय की हा प्रपंच खोटा आहे हे समजून करा. या अहंकार हे ठेवू नका. एवढा सल्ला देऊन पुढे तुकोबर आहे म्हणता. आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे, तरी मातीची आकुळी दगडा आला पोटाशी. आता तरी तुमचे डोळे उघडा. त्या माया मोहाने आपण भ्रमिष्ट झालेला हा जीव आहे. मायेमध्ये गुंतलेला आहे, मोहामध्ये गुंतलेला आहे, तो भ्रमिष्ट झालाय. आता हा तरी डोळे उघडा. त्या मातीच्या उदरातून जन्म घेतलेला तो आहे आणि तू फक्त काय आहे, दगडच आहेस. आता तरी डोळे उघड. अजून तू दगड आहे. तू जर डोळे उघडले तर दगडाचा परिस झाल्याशिवाय राहणार. आणि म्हणून आता तरी डोळे उघडा. मनुष्य देहा ऐसा नेग साधिले ते सिद्ध साधे सिद्ध करुणे प्रबोध प्रबोध संत पार उतरले. आणि हा मनुष्य देहला एवढा मिळालाय, प्राप्त झालाय, भाग्यवान आहे. त्याचे तू सार्थक करून घे मनुष्य देहाचं. आणि संतांनी जसा भक्तीचा मार्ग ठरला तसा तू या भवसागर करून जाण्यासाठी तुला नरदेह प्राप्त करून दिलाय. तसा तू भक्तीचा मार्ग धर आणि या नरदेहाच सार्थक करून घे आणि संसार सागरात जाऊन सुखाच्या काठीवरती थांब, सुख समाधान आनंद प्राप्त करून घे असे गोबराय सांगतात. आणि म्हणून सांगितलं नाव चंद्र भागीत्री उभी पुंडलिकाच्या द्वारी कट धरुनिया करी उभा उभी पालवी. आणि म्हणून हा भवसागर करून जाणारी नाव चंद्र भागीच्या ती पुंडलिकाच्या द्वारी कमरेवर हात ठेवून उभी आहे ती नाव. आणि तो युगे 28 विटेवरी उभा, 28 युग उभा आहे. आणि उभ्या उभ्या तो सर्वांना बोलवतोय, या 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 म्हणतोय. कमरे इतकंच पाणी आता, म्हणून कमरेवरती हात ठेवलाय. आतापर्यंत खूप तुम्हाला तरुण जायचं होतं, सत्पटातून आलाय, आता राहिले कमरे. आणि म्हणून उभ्या उभ्या म्हणतो तो बोलवतोय, हा भवसागर करून जायचंय. आणि तो नाव चंद्रभागीचे तरी आहे. पंढरीस पांडुरंग कर्माचा कमरेवर हात ठेवून नाव आहे. आणि पुंडलिकाच्या दाराद्वारी सुद्धा आहे, कमरेवरती हात ठेवून उभा आहे. आणि तो सर्वांना आवाहन करतोय, उभ्या 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 उभा उभी पालवी. आणि तो उभ्या उभ्या सांगतो, या 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 जवळ मला तुम्हाला द्यायचंय. आता तरुण जाण्यासाठी आहे असे तुकोबर आहे म्हणतात. तुका म्हणे या मिठी होतो उठा उठी लवकरीच उतार. म्हणून तुकोबर आहे म्हणतात, या नावेला
कोणतेही रावसाहेब मोल दादा पाटील मध्ये द्यावे काय लागत नाही, या नावेला बोलतात? कोणताही पैसा द्यावा लागत नाही. जसं नावेतून पलीकडे जायचं असेल तर तो नावाने पैसे घेतो, परंतु हे पांडुरंग रूपी नाव आहे, कमरेवरती हात ठेवलेले नावेमध्ये पैसे द्यायची आवश्यकता नाही, त्याला काही द्यायची आवश्यकता नाही. तोच आपल्याला देण्यासाठी बसलाय, तोच वाट पाहतोय पांडुरंग परमात्मा पंढरीमध्ये, आणि त्याला मोल द्यावा लागत नाही. फक्त त्याला मोल द्यायचं ते कोणतं? अन्यांनी भावी शरण जायचं, अंतकरणापासून मनापासून भक्ती करायची, सेवा करायची, आणि तुम्ही त्याला शरण जा. मग हा एकच उपाय आहे, तो म्हणजे मला या भवसागरातून तरुण जायचं ना, तो तुम्ही पार केल्याशिवाय राहणार नाही, आणि त्याच्यासाठी हा देव उपाय. म्हणून त्याचा शरण जा, आणि तुम्ही अन्याने भावाने शरण जा. अन्याने भावाने शरण गेलं तर तुमच्या संसारामध्ये दुःख कधीच राहणार, सुख समाधान आनंद होईल, आणि नरद्यात आलेल्या जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार. अभंग झाला, आणि आता अभंग संपेल. 87 क्रमांकाचा अभंग येतो. न करी रे संग राये रे निचळ, लागून निमळ ममतेचा, या नावे ऐद्वत्य करे ब्रह्मज्ञान, अनुभवावा सोन बडबडते. इंद्रियाचा जे वासनेचा क्षय, संकल्पाही नये वरी म्हणा, कामने नये जाणीवांतरा, अंतर्या थारा आनंदाचा. 87 क्रमांकाचा अभंग. या दये नावे द्वैत करे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते. आणि म्हणून सांगितलंय या परमार्थामध्ये हा जीव आहे, संसाराचा संग केलेला आहे, म्हणून ते त्याला सांगतात की संसाराचा संग न करी रे संग राहे निश्चळ, लागून येते मळ ममतेचा. आणि ह्या परमार्थी रूपी हा जीव आहे, तो संसाराचा संग करू नको, निश्चल राहा. मनाला या माया मोहापासून लांब ठेव, त्याचा मळ आपल्या शरीराला लागू देऊ नको. ममतेचा लागून येते मळ ममतेचा, म्हणून शरीराला मळ लागू देऊ माया आणि मोहाचा. या नावे अद्वैत करे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचुनी बडबडते. मग अशी मनाची निसंग भावना तयार करा, निसंग अवस्था प्राप्त करा, म्हणजेच खरं आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होईल, आत्मज्ञान प्राप्त होईल, आणि बाकीचे सर्व जे आहे ते आपण अनुभवा वाचून केलेली निष्फळ बडबड आहे, त्याला काहीच अर्थ राहणार नाही. आणि म्हणून संसारात आल्यानंतर संसारात चिकटून राहू नका, माया मोहात गुंतू नका, आणि या नावे अद्वैत करे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून. आणि हे जर आपण निसंग मनाची अवस्था प्राप्त केली तर आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होईल, ब्रह्मज्ञान प्राप्त होईल, आणि बाकीचे सर्व आलेल्या अनुभवातून आपल्याला निष्फळ बडबड करण्याचा अर्थ राहणार नाही. असे तुकोबराय म्हणतात, इंद्रियाचा जे वासनेचा क्षय, संकल्प आहे नये वरी म्हणा. म्हणून इंद्रियाचे दमन करून इंद्रियाला तापून त्याच्यावर आपण विजय मिळवला पाहिजे. पंच इंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय, या ज्ञानेंद्रिय पंच इंद्रिय काय करतात की माणसाला चांगले माणसाला वाईट मार्ग त्याच्यावरती आपण विजय मिळवला पाहिजे. आणि विजय मिळवून आपण वासनानी कामना आपल्या जीवनातून आपल्या अंतःकरणातून नाहीशी केली पाहिजे. आणि ती नाहीशी केली आणि प्रपंचाची आसक्ती सोडली तर हे मनामधून काढून टाकलं तर आपल्याला तो देव प्राप्त होऊ शकते. आणि देव एकदा प्राप्त झालं तर हे क्रियावतार ज्ञान व्हायला की संपत्ती प्राप्त होऊ शकते. म्हणून तुका म्हणे नाही जाणीव अंतरा, अंतरिया थारा आनंदाचा. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात अशा व्यक्तीच्या ठिकाणी अहंकार जो नाहीसा होतो आणि त्या भक्तीचा तो आनंद आयुष्यभर तो घेऊ शकतो. कधी आपल्या जवळच्या अहंकाराचा द्वेषाचा ज्यावेळेला त्याग करतो आणि त्याच्या जवळ ते सगळं नाहीसं होतं त्यावेळेला तो त्याच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घेऊ शकतो. एवढेच तुकोबरायाने 87 क्रमांकाच्या अभंगामध्ये सांगितले. पुंडलिकावरती हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज की जय. नवनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव. ओम शिव चैतन्य गोरक्षनाथाय नमो नमः. आता विश्वात्मके देवे येणे वागितने तुषावे,
दोषोनी मज द्यावे बसाई जाणे एकांची व्यंकटी सांडो तया सत्तर मीरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांची सुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सुरे पाहो जो जे वांचिल तो ते लाहो कानी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मंदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो होता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांची चंद्रमे जे आलांछना मार्तंड जे तापहीना ते सर्वाई सदा सज्जना स्वैरे होतो किंबोणा सर्व सुखी पूर्ण होणी तेही लोकी म्हणजे जो आदि पुरुकी अखंडित आणि ग्रंथ उपजीवे विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजय होवा विजय येत म्हणे विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणेवर ज्ञान देव सुखिया झाला येणेवर ज्ञान देव सुखिया झाला येणेवर ज्ञान देव सुखिया झाला कलिगावर विठून ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की विश्वंदने जगद्गुरु तुकाराम महाराज नवनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव ओम शित शिव चैतन्य गुरुनाथाय नमः ओम चैतन्य